पैठण गावात नाथांच्या मंदिरातील देवघरात सर्वात वर तुळशीची माळ घातलेली पांडुरंगाची एक विलक्षण मूर्ती आहे। ही मूर्ती सदैव फुलांनी, वस्त्रांनी आणि अलंकारांनी झाकलेली असते, त्यामुळे भक्तांना फक्त त्या भगवंताच्या मुखकमलाचंच दर्शन घडतं। पण या मूर्तीचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे। आपण नेहमी पाहतो तो पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असतो, मात्र इथे पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे आणि उजवा हात कमरेखाली पुढे उघडलेल्या तळहातासह दिसतो। म्हणूनच या स्वरूपाला विजयी पांडुरंग असं म्हटलं जातं। ही मूर्ती सुमारे 1.5 फूट उंच, 2.5 किलो वजनाची आणि पंचधातूपासून घडवलेली आहे। या मूर्तीमागे एक अत्यंत भावस्पर्शी आख्यायिका सांगितली जाते। कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा निस्सीम भक्त होता। त्याने मोठ्या भक्तिभावाने मंदिर बांधलं आणि सोनारांकडून पंचधातूंची ही सुंदर मूर्ती बनवून घेतली। प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू असतानाच पांडुरंगाने राजाला दृष्टांत दिला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही, आणि माझ्या इच्छेविरुद्ध तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल। राजा भयभीत झाला। त्याने नम्रपणे विचारलं, मग या मूर्तीचं मी काय करू? तेव्हा पांडुरंग म्हणाला, ही मूर्ती पैठणच्या नाथ महाराजांकडे नेऊन दे। राजाने मोठ्या थाटात वाजत गाजत ही मूर्ती पैठणला आणली। त्यावेळी नाथ महाराज मंदिरात एका खांबाला टेकून पुराण सांगत होते। तोच खांब आज पुराण खांब म्हणून ओळखला जातो। राजा शांतपणे प्रवचन संपेपर्यंत थांबला आणि नंतर संपूर्ण कथा नाथ महाराजांना सांगून मूर्ती त्यांच्या चरणी अर्पण केली। नाथ महाराजांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले, तू राजाच्या घरी राहणार आहेस। माझ्याकडे राहण्याची तुझी इच्छा असेलही, पण माझ्याकडे राजासारखी पंचपक्वान्न नाहीत। तेवढ्यात एक अद्भुत चमत्कार घडला। भगवंतांच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली, दास जेऊ घाला न घाला। अर्थ असा की नाथ महाराज, मी तुझ्याकडे दास म्हणून आलो आहे। जेवायला दे अथवा न दे, मी तुझ्याजवळच राहणार। आजही त्या विटेवर ही अक्षरं स्पष्ट दिसतात। भगवंत घरी आले म्हटल्यावर नाथ महाराजांनी आपल्या पत्नी गिरिजाबाईंना हाक मारली। पाहुणचारासाठी त्यांनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणली। ते पाहताच भगवंतांनी आपला उजवा हात पुढे केला आणि लोणी चाटले। तो हात लोण्यामुळे थोडा ओलसर राहिला। परत कमरेवर ठेवताना तो हात नीट बसेना, आणि म्हणूनच आज त्या मूर्तीचा उजवा हात कमरेखाली, तळहात पुढे उघडलेला दिसतो। आजही प्रत्येक एकादशीला या मूर्तीचा अभिषेक केला जातो। अभिषेकानंतर पिठी साखरेने मूर्ती स्वच्छ पुसली जाते। त्यावेळी जर कोणी त्या उजव्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा हलकासा चिकटपणा जाणवतो असं भक्त सांगतात। याच भगवंतांनी नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणीही वाहिलं। मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे ठसे आजही स्पष्ट दिसतात। अशा 3 अद्वितीय वैशिष्ट्यांनी नटलेली नाथांच्या मंदिरातील ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आजही भक्तांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि भक्तीचा